सह्याद्रीमध्ये असे काही क्षण असतात जे फक्त डोळ्यांनी पाहायचे नसतात, तर मनात कायमचे कोरून ठेवायचे असतात. आज आम्ही चाललो आहोत एका अशा गडाकडे जिथे पोचण्यासाठी चढाई आहे, रोमांच आहे, इतिहास आहे. आणि या प्रवासाच्या शेवटी मला भेटणार होता एक माणूस, त्याच्या काही शब्दांनी अक्षरशः अंगावर काटा आणला. तो क्षण चुकवू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहाटेची मुंबई. शहर अजून झोपेतच होतं, पण आमचा दिवस सुरू झाला होता. पहिल्या ट्रेनने आम्ही निघालो कर्जतच्या दिशेने. रेल्वे प्रवासात दिसणारा प्रत्येक बदल शहरातून निसर्गाकडे चाललेला प्रवास सांगत होता. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं सह्याद्रीचं भव्य रूप समोर उभं राहू लागलं. यावेळी माझ्यासोबत होते तुषार वाजे आणि त्यांचा मुलगा शौर्य वाजे. त्यांच्यासोबतचा हा ट्रेक अजून खास होणार होता. कर्जत स्टेशनवर उतरल्यावर आधीच ठरवलेली रिक्षा आम्हाला घेऊन निघाली कोथईगडच्या पायथ्याच्या गावाकडे. कोथईगड, ज्याला पेठ किल्ला असंही म्हटलं जातं, हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेला एक लहान पण अत्यंत महत्त्वाचा गड आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर वसलेला हा गड सह्याद्रीतील व्यापारी घाट मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. रस्त्यात दिसणारी हिरवाई, लहान लहान गावं आणि समोर सतत जवळ येणारा सह्याद्री ट्रेक सुरू होण्याआधीच मन जिंकून घेत होता. सुरुवातीलाच वाघजाईचं हे मंदिर लागलंय, छोटंसं छान बनवलंय. त्याला कमानी. त्याला पुढचा तोरा. माझ्या श्वासावरून तुम्हाला समजत असेल, दमलोय. 40 वयात. दुर्गा भटकंती. यंग मुलांसारखं एनर्जी नसणार, पण जोश आहे तेवढंच. थांबून जाऊ, पण जाऊ. थोडा चढ संपलेला आहे आणि आता हा स्ट्रेट रस्ता लागलाय. सूर्यदेवानी पण थोडा माया दाखवली आहे. ढगाच्या पाठी लपलाय तो. थोडी सावली भेटली. पावसाची पण चिन्ह वाटत आहे. बघूया. प्रयत्न अंती परमेश्वर. जय शिवराय. थोडं पुढे गेल्यावर अचानक झाडांमधून पहिल्यांदा दिसला कोथईगड. लांबून दिसणारा तो सुळका जणू आम्हालाच बोलवत होता. आकाराने लहान असला तरी कोथईगडाचं सामरिक महत्त्व खूप मोठं होतं. कर्जत परिसरातून भीमाशंकर, जुन्नर आणि डेक्कनकडे जाणाऱ्या घाट वाटांवर नजर ठेवण्यासाठी हा गड वापरला जात असे. त्यामुळे शत्रूंच्या हालचालींवर माहिती लवकर मिळत असे. हा एक कडा लागलेला आहे आपल्याला. एवढं आता पाऊण तासच्या वरती आम्ही वरती चालत आलेलो आहे या डोंगरावर. ते पुढे पेठगाव लागणार आहे आणि आमचं गंतव्य तो बघा अजून तिथे वर आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. चला मित्रांनो.
पहिला टप्पा पूर्ण. आम्ही पोचलो पेड गावात. हनुमान मंदिराच्या समोर झालात इथे तोफ दिसते आपल्याला गावात, पेड गावात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्याचंही महत्त्व ओळखलं. स्वराज्य उभारताना लहान मोठ्या प्रत्येक किल्ल्याचा उपयोग हा फक्त युद्धासाठी नव्हे तर दळणवळण, पहारा आणि प्रशासनासाठीही केला जात होता. कोथई गड त्यापैकीच एक महत्त्वाचा पहारेकरी गड होता. आता ही पेडगाव संपलेलं आहे आणि जंगलातली वाट सुरू झाली. अर्धा तास लागेल इथून असे बोलले गावातले लोक. अर्धा तासात आपण डोंगरावर असू, गडावर. आम्ही 8:30ला सुरुवात केलेली, 10:30 वाजले पेडगावपर्यंत पोचायला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघल आणि मराठ्यांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. इसवी सन 1684 मध्ये मुघलांनी पितुरीचा आधार घेत कोथई गड ताब्यात घेतल्याची नोंद इतिहासात आढळली. हा प्रसंग मराठ्यांच्या संघर्षमय इतिहासातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानला जातो. औरंगजेबाने दक्षिण मोहिमेदरम्यान सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. कोथई गड आकाराने लहान असला तरी त्याचं स्थान महत्त्वाचं असल्याने तोही मुघलांच्या लक्षावर होता. गड चढून वरती आल्यावर आपल्या कोकणी गडाला हा पहिलाच महादरवाजा लागतो. थोडी पडझड झाली आहे ती, संवर्धनाची वाट बघते हा महादरवाजा. अखेर आम्ही पोचलो कोथई गड. क्षणभर काहीच बोलावंसं वाटलं नाही. फक्त बसून त्या सह्याद्रीकडे पाहत राहिलो. इतक्या उंचावर उभं राहून आजूबाजूचा नजारा शब्दात सांगणं अशक्य आहे. तेवढ्यात गड संवर्धनासाठी आलेला एक ग्रुप दिसला. त्यांचं काम पूर्ण झालं होतं आणि मग सह्याद्री दणाणून सोडणारी एकच गर्जना. संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. या गडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे खडकात कोरलेला उभा जिना. गडाच्या माथ्यावरील नैसर्गिक दगडी रचना कोथईसारखी दिसते, म्हणून या गडाला कोथई गड हे नाव पडल्याचं मानलं जातं. या पायऱ्यांची उंची साधारण 8 ते 12 इंच म्हणजेच 20 ते 30 सेंटीमीटर आहे.
गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी खडकात कोरलेल्या पायऱ्या आजही त्या काळातील स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. एवढ्या कठीण दगडात अशा पायऱ्या तयार करणं त्या काळच्या कारिगरांचं अद्भुत कौशल्य दाखवून देतं. एका बाजूला दगड आणि काही ठिकाणी धरायला फारसा आधार नाही. एका हातात कॅमेरा, पाठीवर बॅग, म्हणून हा भाग अजून आव्हानात्मक वाटत होता. वर पोचल्यावर सगळा थकवा नाहीसा झाला. गडाच्या प्रवेशद्वाराचं संवर्धन झालेलं दिसलं. शेजारीच प्रत्येक गडावर दिसणारे गणपती बाप्पा आणि शरभाचं सुंदर शिल्प. गड आकाराने लहान असला तरी त्याचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. इथून दिसणारे सह्याद्रीचे अनेक डोंगर मन मोहून टाकतात. स्वच्छ हवामानात सिद्धगड, भीमाशंकरचं जंगल, डाग बहिरी, राजमाची परिसर, प्रबळगड, माथेरानचा डोंगर रांग आणि पे परिसरही पाहायला मिळतो. प्रत्येक दिशेला फक्त सह्याद्रीच. गड फिरत असताना आमची भेट झाली प्रथमेश कदम यांच्याशी. ते गड संवर्धन मोहिमेचे नेतृत्व करत होते, पण त्यांनी बोललेले शब्द फक्त गडांविषयी नव्हते, ते होते शिवरायांविषयी, माव्यांविषयी, आपल्या जबाबदारीविषयी. एवढी ते अजून पण आपला विचार करतात. ते आपण छोटा एक विचार करू शकत नाहीये की बाबा आपल्या महाराजांना तलवार घेऊन जायचं नाही कुठं आपल्या सीमेवरती. ते बाटल्या फक्त उचलायचे आणि ठीक आहे ना, दुसऱ्यांनी घाण केलेत, ते आहेत औरंगजेबाचे, पण आपण तर आपल्या महाराजांचेत ना. आलोय, चला उचलू बाटल्या, काय शरम आहे. अहो एक लक्षात घ्या, जेव्हा मरतो ना आपण कुठल्या तरी दवाखान्यामध्ये कुठल्या तरी बेडवरती मरणार आहे, मरताना यम येतो घ्यायला. आपण जर हे कार्य केलं ना चांगलं, महाराज यमाला बोलतील थांब मी जातो त्यांना घ्यायला, ही माझी लोक आहेत, यांनी माझ्या गडकोणांसाठी सेवा केलेली आहे. महाराज स्वतः येतील आणि मरताना काहीतरी वाटेल आयुष्यात, बाबा काहीतरी केलं मी, ज्या व्यक्तीने माझ्यासाठी सर्वस्व केलं. आज ती व्यक्ती नसली असती ना, माझ्या हातामध्ये राखी नसली असती, माझी बहीण नसती हो राखी बांधायला, ती बाटली गेली असती, माझ्या घरात गाय नसती, आईने टिकली लावली नसती, मंदिरावरती कळस नसते. एवढं त्यांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांनी पण तेवढंच केलं आहे. शरीराचे लगते आले, लगते अक्षरशः, म्हणजे शरीराचा रंग लाल असतो, लाल रक्त, काळ झालं रक्त काळ. कुत्र्यांना खायला गेलं मांस संभाजी महाराजांचं, छत्रपतींचं. पण औरंगजेबाला काय वाटलं, संपलं सगळं. औरंगजेब 27 वर्ष बोडक्या डोकानी वर काहीच नाही घालायला सह्याद्रीत फिरलाय वन वन.
एका स्त्रीनी एका छत्रपती ताराराणींनी 27 वर्ष कुत्र्यासारखा फिरवला इकडे तिकडे आणि इथंच गाडलाय. हा आपला इतिहास आहे आणि महाराष्ट्राला फक्त इतिहास आहे. बाकी कुठल्या राज्याला इतिहास नाही. लक्षात घ्या. मग काय द्यायचं आपल्याला तर सेवा. कशी सेवा करायची नाही आहे ना आपल्याकडे काय बाबा तलवाराने हे काय करायचं आपल्याला. बाबा दिसते बॉटल उचल ना काय होणार आहे रे. कसली लाज आहे याच्यात. अरे ही उलट मान आहे. आपल्याला मान दिलाय महाराजांनी. मी नेहमी नाही सांगतो तुम्हाला मान भेटलाय आज. तुम्ही आज जर ही बाटल्या उचलल्या तुम्हाला महाराज आठवण काढतील किंवा ही माणसांनी माझं काम केलंय. बना ना साक्षीदार. उचला बाटल्या कसली लाज आहे. ते घाण करतात ते आहेत औरंगजेबाची पिलावळ. आपण आहे का आपण. मग आपण देवापुढे गेले आपले हात जोडतो ना डोकं खाली करतो ना. मग का नाही आपण ह्या बाटल्या उचलू शकत. यासाठी का आपले हात पुढे येत नाही. ती व्यक्ती नसली असती तर देव असले असते का आज. सरळ हिशोब आहे. त्याच्यामुळे फक्त एवढे काळजी करा. जय शिवराय. त्या क्षणी सह्याद्रीच्या माथ्यावर उभं राहून अंगावर अक्षरशः काटा आला होता. असे लोक आहेत म्हणूनच आजही हे गड जिवंत आहे. हा पालखी दरवाजा दिसतो आपल्याला इथे हे जसं की दरवाजा अडकवण्यासाठी इथून आपण ह्या प्रदक्षिणा घालणार आहे. आता हे ते भैरवनाथाचं मंदिर होतं इथे. इथून ह्यावरती शिड्या घेतल्या कात्यातल्या कोथईच्या शिड्या बोलतात त्या फेमस. आणि इथं आपण खाली आलो आहे आणि इथे आता हे आपण प्रदक्षिणा घालणार आहे या गडाला पूर्ण. तर भरपूर इथे टाके पाण्याचे बघायला भेटतील तुम्हाला. हा एक टाका आहे दिसतोय. वा म्हणजे किती होती ती टाकी उंच केवढी आहे. त्या बाजूलाच लगेच आपल्याला दुसरा एक टाका दिसतोय. पूर्ण आटलेलं आहे. टाकं पूर्णपणे आटलेलं आहे पूर्णपणे. तर राहिलेली जी थेंब आहेत कातळाचे तेच पडतात. त्याच्या बाजूची टाकं पण सेम याची त्याची स्थिती आहे. ते मासे बघू शकता तुम्ही रंगीबिरंगी मासे आहेत. पण ही त्यापेक्षा आतमध्ये अजून कातळात खोदलेली म्हणजे अजून ती जास्त मोठी आहे. उन्हामुळे ते आटलेले. त्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घेतलं. शेजारच्या गुहेत पुन्हा एकदा गर्जना झाली, गाणी झाली. तो उत्साह, तो आवाज त्या गुहेत अजूनही घुमत असेल. शरयू नदीला पूर येता मासा लागला गळाला. 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 शिवरायांचं नाव येता औरंगाबादला. शिवरायांचं नाव
परतीचा प्रवास सुरू झाला, पण मन मात्र अजूनही कोतई गडावरच होतं. कारण गड फक्त दगडांचा नसतो, तो इतिहासाचा असतो, तो आपल्या स्वाभिमानाचा असतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. जितके जास्त लोक हे गड पाहतील तितके जास्त लोक हे गड जपतील. जय शिवराय.